नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीए के सर. स्टुडंट्स, पुनश्च एकदा तुमचं स्वागत आहे KKCAच्या यूट्यूब चॅनलवर. महाट्रान्सको भरती आलेली मुलांना 2025 चे लेखालिपिक आणि त्याच्यासाठी 45 डेजचा मास्टर प्लॅन, यशाचा महामार्ग, राजमार्ग तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. मुलांनो, जर तुम्ही टॉपर आणि फेल्युअर याच्यातला डिफरन्स बघाल ना, तर सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात मेन डिफरन्स असतो प्लॅनिंग. येस मुलांनो, विदाउट प्लॅन. आता जस्ट दोन मित्रांचं एक्झाम्पल घेऊया. एक मित्र एकदम फास्ट चाललाय पण डायरेक्शन चुकीचं आहे. दुसरा मित्र स्लोली चाललाय, म्हणजे कंपॅरेटिव्हली स्लो आहे पण त्याचा स्पीड राईट आहे. आता दोन्हीपैकी कोण टार्गेटकडे पोहोचणार? ऑफकोर्स स्लो वाला, बिकॉज जरी तो स्लो असला त्याचं डायरेक्शन राईट आहे, त्याचं प्लॅनिंग राईट आहे. पण फास्ट आला, फास्ट गेला पण विदाउट प्लॅनिंग जातोय, फक्त काम करतोय, आउटपुट भेटणार नाही. हेच तुमच्यासोबत सुद्धा नाही व्हायला पाहिजे. म्हणूनच मुलांनो, हा 45 डेजचा मास्टर प्लॅन आणि विथ टॉपिक. मुलांनो, विथ टॉपिक 45 डेज म्हणजे प्रत्येक डे वाईज कोणत्या दिवशी कोणता टॉपिक करायचा, वीक वाईज आपण रिव्हिजन कधी करायची, म्हणजे फर्स्ट रिडिंग, रिव्हिजन, सुपर रिव्हिजन कधी करायची, कशी करायची, त्याच्यात काय प्रिकॉशन घ्यायचे, काय मिस्टेक करायच्या नाहीत, ही प्रत्येक गोष्ट या व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे. सर, हे व्हिडिओ आम्ही बघायची गरज आहे का? पहिली गोष्ट, जर तुम्हाला जेन्युइनली पोस्ट पाहिजे असेल तर बघा, नाही तर टाटा बाय बाय, मला फुकटचा व्ह्यू नको अजिबात. तर तुमच्या वॉचवर तुम्ही बघितल्या 20 मिनिटं 25 मिनिटाचा व्हिडिओ जाणार आहे. जेन्युइनली खरंच पोस्ट काढायची आहे, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर बघा. आत्ताच डायरेक्ट व्हिडिओ सोडून द्या, स्किप करा. जर तुम्हाला याच्याबद्दल जेन्युइननेस नसेल किंवा जर फॉलो करणार नसेल तर. जर मनाची तयारी आहे पोस्ट काढायसाठी, जोही प्लॅन सांगाल फॉलो करायची तयारी आहे तर पुढे बघा, नाही तर व्हिडिओ स्किप करा प्लीज. फक्त मला व्ह्यू नकोय, फुकटचा व्ह्यू कमेंट मला नकोय. जर तुम्ही फॉलो नाही करत, इट इज मिनिंगलेस. प्लॅन किती भारी असं म्हटलं जातं, इंडियन्स आर द बेस्ट प्लॅनर बट वर्स्ट एक्झिक्युटर. तुम्हाला वर्स्ट एक्झिक्युटर व्हायचं असेल देन दिस व्हिडिओ इज नॉट फॉर यू. जेन्युइनली स्टडी करून खरंच आपल्याला रँक काढायचं, या स्टुडंट्समध्ये जेवढ्या जागा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला खरंच सीट पाहिजे असेल तर हा डे वाईज टॉपिक वाईज प्लॅन बघा. आणि मुलांनो, याची PDF ही पण तुम्हाला दिली जाणार आहे, कुठे आणि कशी ते पण व्हिडिओमध्येच एक्सप्लेन केलं जाणार आहे. ठीक आहे, सो एंड पर्यंत बघा, शांततेने बघा आणि पेन पेपर घेऊन बसा. मुलांना अजूनही व्हिडिओ बघत असाल स्टॉप करा, लगेच लाईव्ह नाहीये, रेकॉर्डेड आहे. स्टॉप करा, पॉज करा, पेन पेपर घ्या आणि मग व्हिडिओ बघा. ओके, कारण हे पुढचं तुमची स्ट्रॅटेजी डिसाईड करणारा व्हिडिओ आहे. लेट्स बिगिन. बघा मुलांनो, महाट्रान्सको भरती 2025 साठी पूर्ण डिटेल प्लॅन बनवला आहे, मास्टर प्लॅन. आधी जस्ट एक्झामचं स्वरूप तुम्हाला आठवण देतो. 150 मार्कपैकी 110 मार्काचा तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज असून 40 मार्काचा बाकी सब्जेक्ट्स आहे. आता मुलांनो, सपोज तुम्ही कॉमर्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहात आणि याच्या आधी सपोज स्पर्धा परीक्षा दिलेली नाहीये, तर तुमच्यासाठी ऑफकोर्स जरुरी आहे प्रोफेशनल नॉलेजचा सब्जेक्टवर जास्त फोकस. नाही, प्रोफेशनल नॉलेजचं तुम्हाला बऱ्यापैकी येतं. तुम्ही ऑलरेडी कॉमर्समध्ये जस्ट सपोज पासआउट झालेले आहात किंवा CA इंटर एक ग्रुप 2 ग्रुप क्लिअर झालेले, CA फायनलचा एखादा ग्रुप क्लिअर झालेले, अशा मुलांना प्रोफेशनल नॉलेजचा खूप जास्त फोकस करायची गरज नाहीये. त्यांना ॲटलीस्ट बेसिक पार्ट बऱ्यापैकी माहिती आहे. जर खूप गॅप झाला असेल, कॉमर्स ग्रॅज्युएशन होऊन किंवा CA वगैरे होऊन समजा बराच गॅप झाले, 3, 4, 5 वर्ष झाले, तर डेफिनेटली तुम्हाला ते पण त्याच्यावर पण स्टडी मेहनत करायची खूप जास्त गरज आहे. पण तुमचं जर बेसिक आहे, तुम्हाला वाटतंय प्रोफेशनल नॉलेज होऊन जाईल आपल्याकडनं, आपल्याला बऱ्यापैकी येतं, देन यू हॅव टू वर्क फॉर 40 मार्क्स ऑल्सो. आणि जर एक्झॅक्टली अपोजिट, सपोज तुम्ही बँकिंग वगैरेची एक्झाम देत होतात किंवा SSC CGL किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत होतात, म्हणजे कॉन्ट रिझनिंग वगैरे तर तुम्हाला आधीपासून येतंय, कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये तुमचं कव्हर झालंय आणि ऑलरेडी तुम्ही त्याच्या टचमध्ये आहात, देन यू हॅव टू वर्क मोर फॉर प्रोफेशनल नॉलेज. मुलांनो, ॲट द एंड 150 पैकी 110 मार्क प्रोफेशनल नॉलेजला इट विल बी द गेम चेंजर. 40 मार्काने गेम चेंज नाही होऊ शकत, 110नेच गेम चेंज होऊ शकतो. ठीक आहे, होप सो की हा सिलेबस चेंज होणार नाही. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफकोर्स पेपर आहे MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर मुलांना निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असल्यामुळे तेवढी एक्झाममध्ये काळजी घ्यायची आहे की फक्त गोळ्या मारून यायच्या नाहीये. ठीक आहे, तर एक्झामच्या आधी तसं तुम्हाला गाईड केलं जाईल. आता सध्या 45 डेजच्या प्लॅनबद्दल विचार करूया. मुलांनो, या 45 डेजला मी 3 पार्टमध्ये डिवाइड केलंय. खूप सिस्टमॅटिक, खूप जास्त विचार करून. मुलांनो, ऑलमोस्ट 8 दिवसापासून मला स्टुडंट सांगतो सर स्टडी प्लॅन द्या, पण द्यायचं काहीतरी द्यायचं म्हणून नाही, डिटेल प्लॅन, प्रत्येक गोष्ट प्लॅन करून द्यायचं आहे, तर इट विल टेक अ टाइम. त्याच्यामुळे भरपूर वेळ लागलाय. तो बघा मुलांनो, 3 पार्टमध्ये डिवाइड केलं. 45 डेज, एक तर 35 डेज, 7 डेज आणि 3 डेज, अशा 3 पार्टमध्ये डिवाइड केलंय. सर हे 45 डेज कसे आहे मुलांना? आज 10th मे आहे आणि कन्सिडर करतो की तुम्ही आजच व्हिडिओ बघितला तर खूपच चांगली गोष्ट आहे. सपोज तुम्ही व्हिडिओ थोडा लेटही बघाल, सो वी आर एक्सपेक्टिंग एक्झाम ऑन 25 जून. ओके, सो मे महिन्यात 31st डे, त्याच्यातून 10 गेले, हे 21 आणि सपोज पुढचे 25, ऑलमोस्ट हे 46 डेज होत आहे. ठीक आहे, आज बघितलं, सपोज उद्यापासून प्लॅन स्टार्ट करणार इम्प्लिमेंटेशन, असं कन्सिडर करून 45 डेजचा प्लॅन बनवला आहे. ठीक आहे, तर एक्झाम डेट कन्फर्म आहे का? आन्सर इज ऑफकोर्स नो, कन्फर्म नाही आहे. कन्फर्म मिळाल्यावर अपडेट तर तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवू, पण अजून नाही आहे. पण आजच्या डेटला 45 डेज आहेत आपल्याकडे, असं पकडून सर्व प्लॅनिंग चालू द्या. ठीक आहे, सो स्टुडंट्स,
हे जे 35 डेज आहे आधी ते कोर स्टडीसाठी आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पॉईंट टू पॉईंट सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या पाहिजे इन डेप्थ. ठीक आहे. 7 डेज जे पुढचे ते फर्स्ट रिव्हिजनसाठी आहे आणि ऑफकोर्स रिव्हिजनला सेम डेज नाही, फास्ट ट्रॅकमध्येच करावे लागेल. आणि सर हे 35 दिवसात केलेलं 3 दिवसात कसं काय रिवाइज होईल? जेव्हा तुम्ही 35 डेजमध्ये स्टडी करताना तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवणार. KKCAच्या नोट्स तर आहेत रे, प्रत्येक क्लासवाले नोट्स देतील, त्याच्यात काही मोठं रॉकेट सायन्स नाही. आमचं कामच आहे टीचिंग करणं, आम्ही नोट्स देणारच आहोत. द बेस्ट नोट्स इन द वर्ल्ड इज युअर ओन नोट्स. दॅट इज द फॅक्ट. द बेस्ट नोट्स इन द वर्ल्ड इज ओन नोट्स प्रिपेअर्ड बाय स्टुडंट, नॉट बाय एनी टीचर. माझ्या पण नाही म्हणते मी, तुम्ही जी नोट्स बनवाल ती बेस्ट आहे. एवढंच आहे, तुम्ही जे नोट्स बनवलेत फक्त तुम्हाला कळेल, काही प्रॉब्लेम नाही. शेजारच्याला पण समजत नाही तुम्ही काय लिहिलं आहे तरी चालेल. तुम्हाला एक्झामच्या दिवसापर्यंत समजलं पाहिजे की तुम्ही काय लिहिलं आहे. दॅट्स इट. तेवढीच रिक्वायरमेंट आहे नोट्सची. मला प्रेझेंटेशनची घेतली, टेबल ड्रॉ करा, पेन्सिल वापरा, रेड कलर ग्रीन कलर गेलं उडत. फक्त असं लिहा, तुम्हाला स्वतःला कळेल तुम्ही काय लिहिलंय ते. ठीक आहे. 35 डेज मध्ये असं प्लॅन, अशी नोट्स बनवा. पुढच्या 7 दिवसात प्रत्येक गोष्ट रिवाइज झालीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. डन. आणि जे 7 दिवसात झालंय पुढचे परत 3 दिवस फायनल क्विक रिव्हिजनसाठी आहेत. ठीक आहे. सो स्टुडंट्स, डेली टार्गेट आहे तुमचं 4 to 5 आवर्स. तुम्हाला 4 to 5 आवर्स द्यायचे. फक्त प्रोफेशनल नॉलेज बद्दल बोलतोय मी. आणि वीकेंड जे आहे ते रिझर्व ठेवले मुलांना. हेवी चॅप्टर्स असतील, जे टॉपिक डिफिकल्ट आहे, जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे, त्याच्यात सॉल्विंग वगैरे आहे, अशा गोष्टी तुम्ही वीकेंडला ठेवू शकतात. सॅटर्डे संडे डिपेंड्स. तुम्हाला फक्त संडेला सुट्टी असेल तर संडेच्या दिवशी. आणि प्रॅक्टिस टेस्ट वगैरे पण त्या दिवशी करणं गरजेचं आहे. आणि सपोज आता तुम्ही जॉब करणारे असाल मुलांना, मी दोघे टाईपचे स्टुडंट कन्सिडर करतो. जॉब करणारे असाल, मॉर्निंग इव्हिनिंग ऑप्शन नाही आहे. यू हॅव टू डू इट. यू हॅव टू डू इट. हे कारण देऊन चालणार नाही. फॉर्म कशाला भरला? माहिती होता ना एक्झाम जॉब करताय, मग कशाला फॉर्म भरला? एक्सक्यूज द्यायसाठी, सर मी जॉब करतोय म्हणून माझं नाही झालं. मग कशाला फॉर्म भरला? नको भरू ना 1000 रुपये. कशाला फॉर्म भरणं बंद करा विषय. याच्या पुढे जिंदगीमध्ये फॉर्म भरू नका हे एक्सक्यूज द्यायचं असेल तर. जर जॉब करून ॲट द सेम टाइम हे एक्सक्यूज नाही द्यायचं जॉबचं आणि खरंच रिझल्ट काढायचा आहे, तर ही तयारी सांगतोय मी. जॉबचा एक्सक्यूज देणं फिक्स असेल घरच्यांना, हेच सांगायचंय जॉबमुळे जमलं नाही, व्हिडिओ सोडा, एक्झाम सोडा, आपलं जॉब चालू द्या. तिथं सॅटिस्फाईड नाही म्हणून तर ही एक्झाम देत आहे ना, मग काहीतरी एक्स्ट्रा करावं लागेल. ओके. सो स्टुडंट्स, मॉर्निंगमध्ये फॉर एक्झाम्पल 6 to 9 हा टाइम तुमच्याकडे आहे. इव्हिनिंगमध्ये 7 to 10 हा टाइम तुमच्याकडे आहे. ठीक आहे, जेवायला वेळ लागतो, आय कॅन अंडरस्टँड. फ्रेश व्हायचं, जेवायचं, दॅट्स इट. बाकी मला माहित नाही, हे 3 + 3 तुम्ही कसेही काढा. सर 11 पर्यंत पण जाऊ शकतो, 12 पर्यंत पण जाऊ शकतो. व्हेरी नाईस. जागा मिनिमम मी सांगतोय 6 to 7 आवर्स हे काढू शकतात मुलांना. CAच्या स्टडीजमध्ये 14 आवर्स, 14 तास, 13 ते 14 तास डेली स्टडी करायचो मी. मी पण नव्हता विचार केला असं करेल मी. जॉब वगैरे नव्हता ऑफकोर्स, माझा फुल टाइम स्टडी करत होतो मी. पण ते पॉसिबल झालं विथ द प्लॅन, सिस्टमॅटिक प्लॅन. ठीक आहे, तोच तुमच्यासोबत शेअर करतोय. मुलांना 4-5 आवर्स तुम्हाला डेली स्टडी करायचा आहे प्रोफेशनल नॉलेज सब्जेक्टचा. आणि बाकी डिपेंड्स, तुम्ही जर कॉमर्सवाले जास्त आहात, क्वांट वगैरे नाही, तर त्याला थोडासा वेळ जास्त द्या. आणि जर क्वांट वगैरे झालं तर प्रोफेशनल नॉलेजला जास्त द्या. ते तुमच्या सुटेबिलिटीने मॅनेज करा. नाव वीकली ब्रेकअप. आईला सर पॅचअप झालं नाही आमचं अजून, तुम्ही ब्रेकअपची गोष्ट करताय. पॅचअपसाठीच तर एक्झाम देतोय का मुलांना? एक्झाम क्रॅक झाली तर मग पॅचअप व्हायचे चान्सेस आहे पुढे जाऊन. चला मजाकचा भाग बाजूला ठेवू. मुलांना वीकली ब्रेकअप आपण डे वाईज, याच्यात डेट नाही टाकली मुद्दाम, की सपोज हे व्हिडिओ समजा 2-3 दिवसानंतर कोणी बघितलं तेव्हा स्टार्ट कराल तर डेचं सगळं शेड्यूल आणून जाईल. म्हणजे 11 मे 12 मे ते सगळं शेड्यूल डिस्टर्ब होईल म्हणून डेज फक्त दिले 1 2 3 4. ठीक आहे मुलांना, फायनान्शियल अकाउंटिंग द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. पहिले 6 दिवस फायनान्शियल अकाउंटिंगसाठी दिले आहे. 18 चॅप्टर आहेत टोटल फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये. तर 18 चॅप्टर कुठून आलं हे मुलांना? तो सिलेबस पण आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. ठीक आहे, त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर भेटून जाईल. थोडंसं हीच प्लेलिस्ट जी आहे ना महाट्रान्सकोची प्लेलिस्ट थोडी डिटेलमध्ये बघा. यू विल गेट दिस. ठीक आहे, त्याच्यात तुम्हाला भेटून जाईल सर्व काही. केलराव महाट्रान्सको. हां मुलांना, अशी एक PDF आहे ज्याच्यामध्ये आपण टॉपिक वाईज सर्व सांगितलेलं आहे. सब्जेक्ट वाईज हे 6 सब्जेक्ट आहेत. तुम्हाला 6 सब्जेक्टमध्ये कोणते कोणते टॉपिक करावे. आणि हो, ही जरी नाही बघितली याच्यात पण ही जी PDF आता मी एक्सप्लेन करतोय, ही जी फाईल आहे याच्यात पण सगळ्या टॉपिकचे नाव घेतलेलेच आहेत मी. ठीक आहे, फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे बेसिक कन्सेप्ट पासून, जर्नल पासून, लेजर पासून पूर्ण सबसिडरी बुक, फायनल अकाउंट सिक्वेन्समध्ये सेट केलंय की तुम्हाला ते लिंकमध्ये समजत जावं कनेक्टेड. आता हा टॉपिक आधी घेतला आणि हा नंतर घेतला तर बाउन्सच होणार आहे. ठीक आहे. आणि मुलांना 7व्या दिवशी प्रॅक्टिस डे, म्हणजे पूर्ण अख्खा वीक अकाउंटिंगसाठी, फक्त अकाउंटिंगचं फाउंडेशन बिल्ड करायला. येस मुलांना, फर्स्ट पूर्ण वीक फायनान्शियल अकाउंटिंगसाठी आहे फक्त. त्याचे सगळे टॉपिक अभ्यासा, त्याची प्रॅक्टिस करा. 60+ MCQ. 60+ बाबू एवढे कुठून भेटतील सर? आरामपुरानं 18 चॅप्टर आहेत ना, 18 × 30, 18 × 54, 540 MCQ KKCAच्या ॲपमध्येच अवेलेबल आहे. टेस्ट सिरीजमध्ये अवेलेबल आहेत. महाभारत बॅचमध्ये अवेलेबल आहे. डेप्युटी मॅनेजरच्या बॅचमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे,
नेक्स्ट वीक 2 म्हणजेच पुढचे 7 डेज, पुढचे 7 डेज स्टुडंट्स, पुढचे 7 डेजचा प्लॅन आहे. त्याच्यात तुम्हाला इंटरमिजिएट पार्ट आहे हा, अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग, म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग दोघांचा कॉम्बो आहे याच्यात. ठीक आहे. तो फायनान्शियल अकाउंटिंगचे काही टॉपिक जे राहिले, हायर परचेस, पार्टनरशिपचा पार्ट हा आहे, आणि मग कॉस्टिंगचं पूर्णच, मग बेसिक कन्सेप्ट कॉस्टिंग, मार्जिनल, स्टँडर्ड कॉस्टिंग हा पूर्ण पार्ट संपला. आणि मग प्रॅक्टिस डे, 7th डे तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचं मुलांना, 6 दिवस प्रिपरेशन केल्यानंतर 7व्या दिवशी तुम्हाला टेस्ट द्यायची. मी तर म्हणतो डेली टेस्ट द्या पॉसिबल असेल तर, कारण 30 क्वेश्चन जे आपण जे टेस्ट सिरीज बनवली, 30 क्वेश्चन टाकलेत मुलांना, हार्डली 15-20 मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. असं जस्ट ब्रेक घेतला 15-20 मिनिटाचा, सॉल्व्ह केली टेस्ट तरी चालेल. ठीक आहे. मॉक टेस्ट प्लस रिव्हिजन ऑफ वीक 2. या वीक 2 मध्ये जेवढं स्टडी केलं आहे त्याचं रिव्हिजन पण करायची आणि मॉक टेस्ट तुम्हाला द्यायची या टॉपिक्सवर. ठीक आहे. नेक्स्ट वीक 3 मुलांना पुढचे 7 दिवसाचा प्लॅनमध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि टॅक्सेशनवर आहोत आपण. मॅनेजमेंट अकाउंटिंगचं तर पूर्णच पार्ट कव्हर करायचं आहे. अनालिसिस झालं, कॅश फ्लो, रेशो, बजेटिंग वगैरे, कॅपिटल बजेटिंग, हे सर्व पार्ट संपल्यानंतर टॅक्सेशन स्टार्ट करायचं आहे. टॅक्सेशन पूर्ण याच्यात कंप्लीट नाही झालं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बेसिक कन्सेप्ट आहे, इन्कम टॅक्स, जीएसटी, सॅलरी, HP, आणि याच्यात टेस्ट ऑन मॅनेजमेंटचे सगळे टेस्ट सॉल्व्ह करा. आणि इथं पूर्ण टॅक्स संपलेलं नाही, त्याच्यामुळे टॅक्सचे काही टॉपिक्स रिवाईज केले तरी चालतील. हे पूर्ण बाकीचे टॅक्सचे टॉपिक काही पुढे आलेले आहेत, सपोज हा पार्ट हा झाल्यानंतर तुम्ही सोबत टेस्ट दिला तरी चालतील. हे थोडं सिच्युएशननुसार मॅनेज करावं लागेल मुलांना. तुमचा स्टडी कुठे झाला आहे, समजा एखाद दिवशी स्टडी थोडा मागे पडला, मग पुढच्या दिवशी तो रिकवर करावाच लागेल एक्स्ट्रा टाइम देऊन. इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. बिझनेस लॉ मुलांना पुढचे 5 दिवस हे लॉसाठी दिलेले आहे. लॉ मध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट कोणते लॉ आहेत तर ते आहे कंपनीज ऍक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट. हे 3 ऍक्ट सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत मुलांना. कंपनीज, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर एवढे 3 ऍक्ट करून जा, काफी आहे. एवढे 3च करा जर वेळ कमी असेल तर. पण जर ऍक्च्युली तुम्ही हा प्लॅन फॉलो करताय आणि तुमच्याकडे ऍक्च्युली टाइम आहे, बफर टाइम, कारण तुम्ही सगळं सिस्टमॅटिकली फॉलो करताय, देन यू कॅन डू अदर ऍक्ट ऑल्सो. ठीक आहे. आणि जर असं झालं की सर माझे 2-3 दिवस स्किप झाले, लग्नाला गेलो होतो, काम होतं, आजारी पडलो होतो, स्किप झाले, तर मग अशा वेळेला हे टॉपिक स्किप करा. समजा 3 दिवस स्किप झाले तर 3 दिवसाचे टॉपिक स्किप करा. पण हो, हे नका स्किप करू अजिबात, कोणत्याही परिस्थितीत नाही. फायनान्शियल अकाउंटिंग कोणत्याही परिस्थितीत नाही, कॉस्ट अकाउंटिंग कोणत्याही परिस्थितीत नाही. हे इम्पॉर्टंट आहे, ते स्किप करू नाही चालणार मुलांना. ठीक आहे. आणि मग MCQ टॅक्सचे असतील, लॉचे असतील, MCQज ऑडिटचे वगैरे, हे MCQ सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मुलांना टॉपिक वाईज MCQ, आणि मेन म्हणजे KKCAच्या प्रत्येक टेस्टला अनलिमिटेड अटेम्प्ट दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही बिफोर अँड आफ्टर पण चेक करू शकतात. स्टडी करायच्या आधी पण टेस्ट दिली, किती आपला स्कोर होता लिहून ठेवा. टेस्ट स्टडी केल्यानंतर टेस्ट दिली, आपली किती इम्प्रूव्हमेंट झाली चेक करा. ठीक आहे. नेक्स्ट वीक 5 बोलले तो लास्ट वीक ऑफ फर्स्ट रिव्हिजन मुलांना. 7 डेजचा लास्ट वीक, 7-5-35. ठीक आहे. सो लास्ट 7 डेज मुलांना फर्स्ट रिडिंगचे. तर याच्यात बघा ऑडिटिंग अँड ॲश्युरन्सला टाइम दिलेला आहे. ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स याला तुम्हाला ऑलमोस्ट 3 डेज दिलेले आहे. आणि मग मिक्स प्रॅक्टिस, मग फुल लेंथ. अभी टाइम आ चुका है भाई, फुल लेंथ का. ठीक आहे. कारण सगळ्या टॉपिकचा तुमचा प्रॉपरली स्टडी झालेला आहे, रिव्हिजन व्यवस्थित झालेली आहे, देन इट इज टाइम फॉर फुल लेंथ. मग फुल लेंथ टेस्ट सॉल्व्ह करा. ठीक आहे. तर एवढ्या फुल लेंथ आहेत का पोरांनो? 5 फुल लेंथ टेस्ट तुम्हाला दिले जात आहे KKCA कडनं. तर होतील का ऍड? अरे पोरांनो, हा डे नंबर 32 आहे, तुम्ही करा ना, तोपर्यंत सर्व ऍड होऊन जाईल. कंटेंटमध्ये काहीच कमी राहणार नाही KKCAच्या ॲपमध्ये. आम्ही इथपर्यंत पोहोचलो भेटलंच नाही असं कधीच नाही होणार. तुम्ही चालू द्या प्लॅनिंग प्रमाणे. ठीक आहे. आणि रिव्ह्यू वीक टॉपिक वाया KKCA ॲप. मुलांना हा एक पॉईंट लक्षात ठेवा फायनल प्रॅक्टिससाठी. ज्या टॉपिकमध्ये तुम्ही वीक आहात, ज्याच्यात तुमचा पर्सनली स्कोर कमी आला, एक तुमचं स्वतःचा टेस्ट रिपोर्ट कार्ड बनवा ना, स्वतःच चेक करा. मी टेस्ट एवढ्या टेस्ट दिला, एवढा स्कोर आला, किती इम्प्रूव्हमेंट झाली, स्वतः चेक करा, कोणालाच दाखवू नका. ठीक आहे. जे टॉपिक वीक आहे त्याचे KKCA ॲपद्वारे तुम्ही लेक्चर बघा आणि नोट्स पण बघा. मुलांना मार्क माय वर्ड्स, एव्हरी डे तुम्हाला 4-5 तास सांगितलेले आहेत, बरोबर, ते सेल्फ स्टडीसाठी. इन ॲडिशन टू दिस तुम्ही 2 तास लेक्चरसाठी सुद्धा ठेवू शकतात. चला, लेक्चर पण बघायचं, स्टडी पण करायचं. लेक्चर पण हो, तुम्ही म्हणाल 3-4 तासाचं स्टडी, त्याचे 4 तास लेक्चर बघितले, इट इज नॉट द स्टडी. मी सेल्फ स्टडीबद्दल बोलतोय. जेव्हा मी स्टडी सांगतोय 4-5 तास, इट इज सेल्फ स्टडी. लेक्चर बघणं हा सेल्फ स्टडी नाहीये. ठीक आहे. तो वेगळा पार्ट आहे. सेल्फ स्टडी तुम्हाला लेक्चरच्या व्यतिरिक्तच करावा लागेल. दॅट इज द ओनली ट्रूथ. ठीक आहे. नेक्स्ट रिव्हिजन फेज. मुलांना चला, फायनली 5 वीक्समध्ये पूर्ण 35 डेजमध्ये आपण पूर्ण स्टडी केला. नाव इट इज टाइम फॉर रिव्हिजन फेज. रिव्हिजन फेजमध्ये फर्स्ट रिव्हिजन जी आहे ही 7 डेजचा प्लॅन बनवला आहे. मुलांना फायनान्शियल अकाउंटिंग फुल फ्लेज पूर्ण क्विक रिकॅप करायचं आहे. 50 MCQज. अरे 50 MCQची कमी नाहीच आहे. 18-54 बोलून तुम्हाला 540 MCQ आहेत. काही इश्यू नाही, काही प्रॉब्लेम नाही. उचला बिंदास, कोणतेही टेस्ट उचला, सॉल्व्ह करा. कॉस्ट अकाउंटिंग मुलांना समरीमध्ये थोडं फास्ट. आणि हे सर एवढे सारे अकाउंटिंग 18 चॅप्टर एका दिवसात होतील का? संडे ठेवा ना त्याच्यासाठी. अशा टॉपिकसाठी संडे सिलेक्ट करा.
फायनान्शियल अकाउंटिंग आज संपूर्णच टाकू, सकाळपासून घेऊन बसू. संडे घ्या त्याच्यासाठी, ज्या दिवशी तुम्हाला काहीच काम नाही, दुसरं काही ऑक्युपन्सी नाही, तो दिवस सिलेक्ट करा. डेफिनेटली पॉसिबल आहे. आणि हो, पॉसिबल केव्हा आहे हे रिकॅप म्हणायला मस्त दिलं. रिकॅप केव्हा असतो मुलांना? सिरियल बघतात ना, रिकॅप 2 मिनिटाचा रिकॅप असतो, 30 मिनिटाची सिरियलचा 2 मिनिटाचा रिकॅप असतो, बरोबर. तसं केव्हा पॉसिबल होतं? जेव्हा तुम्ही शॉर्टमध्ये त्याची समरी काढतात, नोट्स काढतात मुलांना. 35 डेजमध्ये नोट्स काढले असतील तर हे पॉसिबल आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग 1 दिवस, टॅक्सेशन, बिझनेस लॉ आणि ऑडिटिंग मुलांना 6 सब्जेक्टला 6 दिवस दिले. यू डोंट हॅव एनी ऑप्शन, यू हॅव टू डू इट. तुम्हाला करणंच करणं 1 दिवसात 1 सब्जेक्ट. आणि मग फुल लेंथ. आधी 3 झाल्या, ही 4थी झाली फुल लेंथ मॉक टेस्ट. ठीक आहे. आणि हां, रिव्ह्यू पण महत्वाचा आहे. नुसतं टेस्ट देऊन टाकली, मार्क्स कमी आले, जाऊ द्या यार आपल्याला होत नाही, तर बघा तसंही सबमिट केल्या रिझल्ट लागलाय बघा. आणि फुल लेंथ मॉक टेस्ट आहे ना, त्याच्यात व्हिडिओ पण अवेलेबल आहे, ते पण बघा. फुल लेंथ मॉक टेस्ट जे देणार आहेत ना आपण, त्याचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ सुद्धा देणार आहे. मग बघा स्वतःला काय चुकतंय, कुठं चुकतंय. ओके, हे झाली रिव्हिजन फेज. नेक्स्ट इज लास्ट 3 डेज, थर्ड वाला फायनल रिकॅप, फायनल टच. पहिलं 35 डेजची डिटेल रिव्हिजन, त्याच्यानंतर 7 डेज फास्ट रिकॅप, आणि हा सुपर फास्ट एकदम फायनल टच मुलांना क्विक रिव्हिजन. तुम्हाला 1 दिवसात सगळं रिवाइज करायचं. 1 दिवसात सगळं होऊ शकतं का? ऑफकोर्स होऊ शकतं मुलांना. माइंड मॅप बनवा, चार्ट बनवा, फ्लॅश कार्ड बनवा, शॉर्टकट पॉईंट बनवा, होऊ शकतं. इट इज पॉसिबल. जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट 1 दिवसात शक्य आहे. त्याच्यानंतर सॉल्व्ह 100 MCQs फ्रॉम ऑल द मिक्स्ड सब्जेक्ट. मुलांना चला 5वी आपण पकडून घेऊ, 5वी मॉक टेस्ट ही फुल लेंथवाली. डन. आणि सगळ्यात मेन लास्ट एक्झामच्या आधी काय दिलंय? मेंटल प्रिपरेशन. एक्झामच्या आदल्या दिवशी खूप जास्त टार्गेट नाही दिलंय पोरांना तुम्हाला. खूप जास्त करा, प्रत्येक गोष्ट करा, लाईन टू लाईन करा, झोपू नका रात्री, रात्रभर जागा, दिवसभर करा. नाही रे, चिल, धोंडू चिल. 44 दिवस मेहनत केली ना, 45 डेजला 45th डेला थोडं रिलॅक्स राहा यार. रिलॅक्सेशन, थोडं रेस्ट करा, आणि थोडं माइंडसेट, थोडं आराम द्या माइंडला. एक्झामच्या आदल्या दिवशी खूप जास्त करायची गरज नाही पडणार जर तुम्ही प्रॉपरली प्लॅन केलं तर. प्लॅन बिघडला तर मग डेफिनेटली तुम्हाला मग जागणंच आहे, झोपणं शक्य नाहीये. ठीक आहे स्टुडंट्स, आता काही टिप्स सांगतोय, इम्पॉर्टंट टिप्स. या टिप्स तुमच्या एक्झामसाठी लक्षात ठेवा. जस्ट सेकंड. येस स्टुडंट्स, महाट्रान्सको क्रॅकिंग टिप्स मुलांना ह्या ऍक्च्युअली क्रॅकिंग टिप्स आहे. खूप जास्त विचार करून, प्रत्येक पॉईंट टाकताना खूप जास्त विचार केला याच्या मागे. एक पॉईंट नीट बघा टिपमध्ये. पहिला काय दिलं? टार्गेट स्कोरिंग एरियाज. तुम्हाला नुसतं हार्ड वर्क करून नाही चालणार मुलांना, सॉफ्ट स्मार्ट वर्क खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. स्मार्ट वर्कमध्ये काय करणार तर मुलांना स्कोरिंग एरिया तुम्हाला समजून घ्यायचं आहे. फिनान्शियल अकाउंटिंग और वी कॅन से फायनान्शियल अकाउंटिंग, दिस इज द मोस्ट कोर एरिया. म्हणजे इथून असं समजा 50 पैकी ऑलमोस्ट तुमचे 20 क्वेश्चन्स याच्यावर बनणार आहेत. इतकं जास्त इम्पॉर्टंट आहे फायनान्शियल अकाउंटिंग. ठीक आहे. कॉस्टिंगवर 5 क्वेश्चन पकडा आणि इन्कम टॅक्सवर 5 क्वेश्चन पकडा, म्हणजे ऑलमोस्ट तुमचं 50 पैकी 30 क्वेश्चन तर इथेच कव्हर झाले. बाकी सर्व मिळून 20 क्वेश्चन येणार आहेत. म्हणजे किती, कोणत्या गोष्टीला किती इम्पॉर्टन्स द्यावं हे समजून घ्या. म्हणून फायनान्शियल अकाउंटिंगला अख्खा वीक दिला होता. अख्खा वीक वाटतं ना रिव्हिजनला, पूर्ण 6 डेज रिव्हिजन. त्याच्या परत पुढच्या वीकमध्ये पण 1 दिवस दिला होता आपण. ऑलमोस्ट 8 दिवस फक्त फायनान्शियल अकाउंटिंगला दिले. रिझनच ते की ते एवढे जास्त इम्पॉर्टन्स आहे वेटेज वाईज. MCQ मुलांना प्रॅक्टिस इच चॅप्टर 2-3 टाइम्स. परत टेस्ट सिरीज आहे, आपल्या PDF आहेत, रिवाइज करा. रिवाइज. देर इज नो ऑप्शन फॉर रिव्हिजन, यू हॅव टू डू इट. फॉर्म्युलाची शीट, स्वतःच्या फॉर्म्युलाची शीट बनवा मुलांना. मार्जिनल कॉस्टिंगचे फॉर्म्युले असतील, स्टँडर्ड कॉस्टिंगचे असतील, रेशो अनालिसिसचे फॉर्म्युले असतील, स्वतःची एक शीट बनवा. एक रफ पेज नाही म्हणता, सॉरी, एक 2-3 पेजेस घ्या, कार्डशीट पेपर वगैरे घ्या, त्याच्यावर तुम्ही बनवा, तुमच्या हिशोबाने स्टिक करून ठेवा, तुमच्या डायरीत लिहा. तुम्हाला रिवाइज करायचे, फॉर्म्युला शीट डेली रिवाइज झाली पाहिजे, तर ते लक्षात राहतील. आणि लॉच्या बाबतीत मुलांना तुम्हाला नंबर्स, डेट, इयर्स हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला ते सेक्शन्स लक्षात राहत नाही. इयर्स कोणता आहे, नेमकं कोणत्या इयरचा ऍक्ट आहे ते विसरून जातो. हे खूप इम्पॉर्टंट आहे स्मार्ट स्ट्रॅटेजीमध्ये. ठीक आहे. आणि ज्या मिस्टेक मेजॉरिटी स्टुडंट करतात, काय, जे हार्ड टॉपिक आहे ना ते शेवटी करू. दिस इज द मोस्ट फुलिशनेस मुलांना. हा खूप वेडापणा आहे, ही खूप चुकीची स्ट्रॅटेजी आहे. ओके. माझा मुलांना इस्का नावाचा सब्जेक्ट होता. म्हणजे काय, इसका उसका नाही बरं का, इन्फॉर्मेशन सिस्टम कम्प्युटर ऑडिट, CA फायनलला. कधीच आवडायचं नाही. मी तर कायम शेवटी स्टडी करायचं, आवडत नाही म्हणून. रिझल्ट काय आला? CA फायनल फेल. ज्या अटेम्प्टला मी क्लिअर केलं, एक्झाम सक्सेसफुली क्लिअर केली, इसका सब्जेक्ट माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात इसका टॉपिकपासून, इसका सब्जेक्टपासून व्हायची. सकाळी 6 वाजता मी हा सब्जेक्ट स्टडी करायचो. आणि मुलांनो, यू विल नॉट बिलीव्ह, 8 सब्जेक्टचा स्कोर आला. 8 पैकी सर्वात जास्त मला या सब्जेक्टमध्ये स्कोर आला, जो कधीच नाही आवडला. अकाउंट्सपेक्षा वगैरे सगळ्यांपेक्षा जास्त. तुम्ही ते स्ट्रॅटेजी चेंज करणं गरजेचं आहे मुलांना. त्याच्यानंतर मॉक टेस्ट स्किप करणं
हा वेडापणा आहे. फक्त रीडिंग करून घेऊ आणि नंतर मग सगळं झाल्यावर आपण करू, क्लासेस झाल्यावर स्टडी स्टार्ट करू, त्याच्यानंतर टेस्ट करू. मोस्ट फुलिशनेस. आणि डोंट स्टडी विदाऊट रिव्हिविंग द पास्ट मिस्टेक. मुलांना जर आपण मिस्टेक पासून शिकलो नाही तर मग एव्हरीथिंग इज फेल, म्हणजे काही फायदाच नाही ना एवढं सर्व करण्याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट टिप्स मुलांना, चॅप्टर वाईज सॉल्विंग करा. फुल लेंथ मॉक टेस्ट वीकली फुल लेंथ वगैरे चालू द्या. प्रत्येक टॉपिक 3-3 वेळा तुम्हाला करायचे. शॉर्ट नोट्स अशा बनवा की 3-3 वेळा तुम्ही रिवाइज करू शकाल. आणि प्रोमोडोरो टेक्निक, बाबू हा काय मॅटर काय सर प्रोमोडोरो? मुलांना बघा, याच्यात 3 गोष्टी येतात. 25 मिनिट्स, प्रत्येक 25 मिनिट्सच्या स्टडी नंतर 5 मिनिट्सचा ब्रेक घ्या. मुलांना एवढं स्टडी करून सर 4-5 तास निघतील का? 100%, 101% निघतील. तुमची इफिशियन्सी राहील. मुलांना सिंपल एक सांगू ना, आपलं एक सिस्टम, आपलं एक बॉडी जे आहे ते कम्प्युटर किंवा सिस्टम सारखी आहे. त्याच्यात जो डेटा दिला ना सेव्ह व्हायला थोडा वेळ लागतो. त्या 5 मिनिटं द्या त्याला. आणि त्या 5 मिनिटात मोबाईल बघणं, डिस्ट्रॅक्शन, डिजिटल स्क्रीन अवॉइड करा रे. त्या 5 मिनिटात थोडं रिलॅक्स राहा, डोळे बंद करून राहा, गार्डनमध्ये जा, मंदिरात जा, बी रिलॅक्स. पण त्याच 5 मिनिटात डिजिटल स्क्रीन, मोबाईल, लगेच टीव्ही बघून, मोबाईल बघू, लॅपटॉप बघू, हे अवॉइड करा. शांत राहा ते 5 मिनिटं. आणि या रिलॅक्स राहा. फक्त मान टेकून दिली, झोपलं, काहीच प्रॉब्लेम नाही. झोपायमध्ये वेळ इन्व्हेस्ट करा, मोबाईलमध्ये नका करू प्लीज. कामाची गोष्ट असेल तेवढीच बघायची. तर 25 मिनिट्सचं स्टडी नंतर 5 मिनिटाचा ब्रेक हवाच. आणि त्यातल्या त्यात असं 3-4 टप्पे झाले तुमचे. 5 पोमोडोर्स म्हणजे थोडक्यात 25 मिनिट्स, म्हणजे थोडक्यात 2 तास झाले तुमचे जवळपास. 2 तासानंतर परत 15-20 मिनिटाचा ब्रेक घ्या बिंदास, लॉंग ब्रेक, काही प्रॉब्लेम नाही. ब्रेक घ्यायला घाबरू नका. तुम्हाला असं वाटतं ब्रेक नाही, तुम्हाला लई अरे बापरे एवढा ब्रेक घेतला 15 मिनिटाचा, आता कसं स्टडी होईल? मुलांना त्या 15 मिनिटामध्ये तुमची बॅटरी चार्ज होते आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टडीचा एफिशियन्सी वाढते. दॅट इज फॅक्ट. त्या 15 मिनिटं घेत नाही चक्कर, मग आपण स्टडी करत राहतो. आपल्याला वाटतं मी 4 तास स्टडी केला, 5 तास स्टडी केला. ऍक्च्युअलमध्ये डोक्यात इनपुट जातच नाहीये. फक्त पेजेस पलटताय पण इनपुट जातच नाहीये. रिझन काय? आपल्या बॉडीला लिमिटेशन आहे मुलांना. तुम्ही इनपुट टाकत जाता ते एक्सेप्टच नाही करत एक वेळेनंतर. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना, हा सगळा प्लॅन तर बनवला, पण सर स्टडी कसा करणार? नुसतं रीडिंग करून थोडी होईल सर. स्टडीजला तुमची हेल्प लागेल. तर स्टुडंट्स, आय एम देअर फॉर यू. जर MCQचा विषय असेल तर यूट्यूबवर एव्हरीडे इव्हिनिंग 6 PM, एव्हरीडे 6 PM आपलं यूट्यूबचं लेक्चर चालू आहे, फ्री ऑफ कॉस्ट. आणि MCQची सिरीज ती चालू राहणार आहे, ते तुम्ही जॉईन करू शकतात. राईट? नाही सर आम्हाला डिटेलमध्ये कंटेंट पाहिजे. डिटेलमध्ये कंटेंट पाहिजे तर मुलांना महाभारत बॅच, पूर्ण महाराष्ट्रातली बेस्ट बॅच फॉर महाट्रान्सको, ज्याच्यामध्ये रेग्युलर लेक्चर्स आहेत 75 आवर्सचे, प्लस 27 आवर्सचे रिव्हिजन बॅच, प्लस त्याच्यात 61 चॅप्टर वाईज टेस्ट, प्लस 5 फुल लेंथ टेस्ट, प्लस पूर्ण 61 चॅप्टरचे 61 नोट्स. एवढं डिटेलमध्ये देणारा एकमेव कोर्स फक्त महाभारत बॅच ऑफ KKCA. ओके. आणि याच्यात त्यातल्या संजीवनी बुटी सुद्धा फ्री आहे, 6-7 तासाची फास्ट ट्रॅक बॅच, ते सुद्धा सर्व इन्क्लूड आहे याच्यात. मुलांना रामबाण बॅच आहे आपली, फास्ट ट्रॅक तुम्हाला जास्त वेळ नाही बघायसाठी, 27 आवर्सची बॅच आहे ही, शॉर्ट बॅच, क्रॅश कोर्स आहे हा. ठीक आहे. हा तुम्ही जॉईन करू शकतात. संजीवनी बुटी बॅच मुलांना ही फक्त एक्झामच्या 2-4 दिवस आधी किंवा एक्झामच्या 1 वीक आधी लेक्चर होतील फक्त. याच्यात जास्तीत जास्त 7 ते 8 तासाची बॅच राहिली, मॅक्झिमम सांगतोय मी, मॅक्झिमम 7-8 तासात पूर्ण सिलेबस फास्टमध्ये कंटिन्यू कव्हर केला जाईल, जो इम्पॉर्टंट आहे तो. टेस्ट सिरीज बॅच मुलांना, तुम्हाला वाटतं की सर आम्हाला क्लासची काही गरज नाही सर, स्टडी झाला आहे आम्हाला प्रॅक्टिस करायची, टेस्ट सिरीज बॅच तुमच्यासाठीच आहे मुलांना. नोट्स भरपूर आहेत मुलांना. नोट्स तुम्ही घेऊ शकतात. नोट्स डाउनलोड करा, प्रिंटेबल आहे, शेअरेबल आहे. नोट्सचं तुम्हाला ॲक्सेस भेटून जाईल डेफिनेटली, फक्त 111 रुपयात. आणि डेप्युटी मॅनेजरची बॅच पूर्ण महाराष्ट्रात फक्त एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, CA KK सर, हु इज टेकिंग द क्लासेस फॉर महाट्रान्सको. आणि डेप्युटी मॅनेजरची एकमेव बॅच, फक्त एकमेव बॅच मुलांना, जिथे एवढं क्वालिटी कंटेंट, एवढ्या लेवलचं कंटेंट दिलं जात आहे, CA इंटरच्या लेवलचं कंटेंट त्याच्यात ॲड केलं जात आहे. एवढं क्वालिटी कंटेंट कुठेही भेटणार नाही आहे. आता ही इन्व्हेस्टमेंट आहे मुलांना. अजूनही विचार करा सर हे कसं भेटेल आम्हाला. इव्हन MCQचे जे लेक्चर आपण घेतो त्याचे PDF सुद्धा ॲपमध्ये भेटतील मुलांना. फक्त तुम्हाला ही PDF फाईल जी आहे, लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे ते फाईल अवेलेबल आहे. फक्त लोगोजवर क्लिक करा. फॉर एक्झाम्पल आता लोगोवर क्लिक केलं, गुगल प्ले स्टोअर ओपन झालं, ॲप स्टोअरवर क्लिक केलं तर लगेच ॲप ओपन झालं. आपलं जे माय ॲपेक्स नावाने ॲप आहे ते ओपन झालं. तर मुलांना असे सर्व कोर्सेसवर सुद्धा असं दिलेलं आहे क्लिकेबल. तुम्हाला जस्ट क्लिक करायचं आहे, तुम्ही डायरेक्टली त्या कोर्सवर पोहोचून जाल. आणि जर वाटलं डाऊट आहे काही तर मुलांना शुभम जैन सर आहेत, त्यांना तुम्ही कॉल करू शकतात, 7276582810, जे पूर्ण आपल्या बॅचचे कोऑर्डिनेटर असून तुमचे प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करतील. तर मुलांना 45 डेज पुन्हा येणे नाही हा विचार करू नका. एक्झाम पोस्टपोन होईल का, मग कधी होईल, नंतर होईल. 45 डेजमध्ये पूर्ण टार्गेट अचीव करायचं आहे. एक्झाम जर लेट झाली तर आपल्यासाठी बोनस टाइम राहील आणि त्याच्यात आपण सर्व गोष्टी परत रिवाइज करायचा प्लॅन करूया. पण आता हा 45 डेजचा मास्टर प्लॅन तुम्हाला मास्टर बनवणार आहे, तुमच्या सक्सेसपर्यंत, तुमच्या गोलपर्यंत पोहोचवणारा प्लॅन आहे. त्याच्यामुळे तो आजच प्रिंट काढायला लागेल, तर प्रिंट काढून घ्या. हा डे वाईज प्लॅन, हा चार्ट तुम्ही रूममध्ये लावा, तुमच्या नोटबुकमध्ये ठेवा, कंटिन्यू बघत राहा आणि ते ॲक्च्युअली फॉलो करा, टिक करा की हा प्लॅन होता तो अचीव झाला का नाही झाला, स्वतःला अनालिसिस करा आणि डेफिनेटली यू कॅन सी द रिझल्ट. डेफिनेटली तुमचा रिझल्टमध्ये किती डिफरन्स येईल तुम्हाला 2-4 दिवसातच त्या डिसिप्लिन स्टडी केल्यावर लक्षात येईल की डिफरन्स किती होतोय तो. ठीक आहे. सो स्टुडंट्स,
पुढच्या अपडेट सोबत पुढच्या कंटेंट सोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत स्टे ट्यून अँड हॅपी लर्निंग विथ के के सर. टेक केअर. बाय बाय.